लोकसेवा अकॅडमीचे दोन्ही नोट्स जे आहेत, क्लास नोट्स, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यघटना, या दोन नोट्स मी स्वतः 2012 पासून 2017 पर्यंत एमपीएससीचा अभ्यास केलेला आहे. ओके. आणि आताही मी अभ्यास करतोच. 12 ते 17 पर्यंत जवळजवळ मी 12-13 मेन्स दिलेले आहेत. या सगळ्यांच्या अनुभवातून ह्या नोट्स बनवलेल्या आहेत. ह्या कुठल्याही कंटेंटची सिमिलर नाहीत, पण तरीही भगीरथ प्रकाशनाचे जे काही रंजन कोळंबे सर आहेत, यांनी माझ्यावर कॉपीराइट उल्लंघनाचा कमर्शियल सूट म्हणजे गुन्हा दाखल केला. आणि गुन्हा दाखल केल्यानंतर कोर्टामध्ये ती कुठलेही पुरावे ते सादर करू शकले नाहीत. कोर्टाने आम्ही दोन्ही आमची जे काय आपल्या दोन्ही पुस्तकाचे जे 2 पुस्तकं आहेत, या दोन्ही पुस्तकाचे सर्टिफिकेट आम्ही कोर्टामध्ये सादर केलो. आणि कॉपीराइट कायदा 1957च्या कलम 51 अंतर्गत आमची दोन्हीही पुस्तकं संरक्षित आहेत असं कोर्टाच्या निदर्शनास आलं. पण त्यांच्याकडं पॉलिटीचं सर्टिफिकेट नाही आणि इकॉनॉमिक्सचं जे सर्टिफिकेट आहे त्यांनी फोटोकॉपी दाखवली, पण त्यांनी जे काय अधिकृत जे सर्टिफिकेट आहे ते मात्र कुठलाही पुरावा सादर करू शकले नाहीत. म्हणून न्यायालयानं आम्हाला आमच्या बाजूने निर्णय दिला आणि आज आम्ही सर्वत्र पुस्तकं जी काय पब्लिश करू शकतो. आणि जी काय आमची पुस्तकं लिहिली आहेत ती गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं मी लिहिलेली आहेत, जी नोट्स आहेत. आणि जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. महाराष्ट्रामधल्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही नोट्स गेलेल्या आहेत. या उत्तुंग प्रतिसाद या नोट्सला मिळालेला आहे. म्हणूनच कदाचित व्यावसायिक वैमनस्यातून त्यांनी ही जो काय आहे तो आमच्या विरोधात अशा प्रकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांचा हा जो काय प्रयत्न आहे तो मात्र या निर्णयानं आम्हाला खरंच दिलासा मिळाला.